माननीय राजेंद्र सिंह यादव के प्रयासों से स्वीकृत 1.5 करोड़ रुपए की निधि के कार्य का शुभारंभ। कराड़ शहर के शुक्रवार पेठ में विभिन्न विकास कार्यों का भूमि पूजन किया गया। कराड़ा में एक नया कॉन्सेप्ट, जहां सड़क का काम करना है वहां नालियों को कवर किया जाएगा। इस अवसर पर मान्यवर हनुमंतराव पवार, स्मिता हुलवान, विजय वाटेगांवकर, ऋतुराज मोरे, ओंकार मुले, राजेंद्र माने, किरण पाटिल, गजेंद्र कांबले, विनोद भोसले, देवदास मुए, सचिन शिंदे सहित शिवसेना और यशवंत विकास अघाड़ी के कार्यकर्ता उपस्थित थे। पुढे येऊन कार्यक्रम पंढरीनाथ भगवान की जय। हर ओके मोरेवाड इकडे पण फिरवा। हो या ठिकाणी कराड शहरामधील या शुक्रवार पेठेच्या परिसरामध्ये शहीद चौक, जय भारत ठिकाणची कमान, त्याबरोबर महादेव मंदिराचा आरसीसी रस्ता, मडकीगर ते गुरसाळी ज्वेलर्स असतील, अशा 5 रस्त्यांचं आज या ठिकाणी उद्घाटन ठिकाणी पार पडत आहे। आज या 5 कामांच्या रस्त्यांच्या कामांच्या वरती जवळजवळ 1.25 कोटी रुपये या ठिकाणी निधी उपलब्ध झालेला आहे। आज त्या ठिकाणी कामाची सुरुवाती या ठिकाणी झालेली आहे। कराड शहराच्या या परिसरामध्ये गेले अनेक वर्ष आज एक सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून खाली वॉटर वर्क्समध्ये सुद्धा या ठिकाणी 3 हॉलची या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे। त्याबरोबर शहरामध्ये जिथे जिथं बंदिस्त गटर असतील, रस्ते असतील, हे सर्व अतिशय तातडीनं आणि संपूर्ण शहरामध्ये या ठिकाणी ही कामं चालू झालेली आहेत। अजूनही या 25-26चा DPDCचा निधी या ठिकाणी आपल्याला प्राप्त होते। त्यामध्ये वाढीव भागामध्ये असतील, जुन्या गावामध्ये असतील, अतिशय चांगल्या पद्धतीने रस्त्याची सुद्धा आणि बंदिस्त गटर, प्रामुख्याने कराड शहरामध्ये एक नवीन संकल्पना आली आहे की बंदिस्त गटरची, तिथून पुढं जिथं रस्ता होईल तिथं बंदिस्त गटर करण्यात येणार आहे। अशा पद्धतीनं आज हे कामं चालू झालेले आहेत आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं हे रस्त्यांचं भूमिपूजन पार पडले आणि लवकरात लवकर कराड शहराच्या नागरिकांसाठी अतिशय चांगले दर्जेदार रस्त्यावर बंदिस्त गटर या ठिकाणी येतात। कारण या परिसराच्या बाबतीमध्ये जर बारकाईनं पाहिलं तर याच्याकडं लक्ष हे आज बघताना खूप आनंद वाटत आहे। कारण
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, तशाच पद्धतीने त्यांना साथ देणारे शंभूराज देसाई आणि यांच्या पाठीबरोबर आपल्या कराड नगरीचा विकास जास्तीत जास्त प्रमाणात कसा करता येईल या दृष्टीनं प्रयत्न करण्यासाठी माननीय माजी नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी ज्या मोठ्या धैर्यानं आणि सचोटीनं प्रयत्न चालवलेले आहेत त्या दृष्टीनं पाहता मी आता म्हटल्याप्रमाणे या परिसराच्या बाबतीमध्ये त्यांनी लक्ष गाठलेलं आहे आणि या परिसराचा कायापालट करण्याचं ध्येय त्यांनी समोर ठेवलेलं आहे आणि हे पाहून या ठिकाणी मला अतिशय आनंद झालेला आहे. तशाच पद्धतीनं माननीय राजेंद्र यादव साहेब यांनी ज्या पद्धतीनं कार्यकुशलता या कार्यक्रमामध्ये दाखवलेली आहे तसेच आपल्या कार्यामध्ये कराड नगरीच्या विकासासाठी जे दाखवलेले आहे ते अप्रतिम अशा स्वरूपाचे आहे. कोणतीही नैसर्गिक संकट असो, येणारी संकटे असो किंवा धार्मिक कार्यक्रमाचे असो किंवा सामाजिक कार्य असो, या ठिकाणी आपलेपणाने त्यांनी जो कार्य साध्य केलेला करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे तो अतिशय अतुलनीय अशा स्वरूपाचा आहे. आणि त्याच पद्धतीने शिकोरा पेठेतील या मारुती मंदिर आणि श्री महादेव मंदिराच्या परिसराचा कायापालट त्यांनी करण्यासाठी जे योगदान दिलेलं आहे ते अतिशय प्रशंसनीय अशा स्वरूपाचं आहे. आणि त्या दृष्टीनं या ठिकाणी जमलेले सगळे कार्यकर्ते तसंच मान्यवर यांचं या ठिकाणी मी स्वागत करून या परिसराला हातभार लावत आहेत. याबद्दल धन्यवाद सर्वांना. ओके.